नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. कारण स्वानंदी आणि समर या दोघांचं जे काही आता हे हसतं खेळतं आणि फुलतं प्रेम आहे तर ते बघून मात्र आता मलिकाचा फार जळफाट होत असतो. तिला असं वाटतं की आता किती काही झालं तरी ह्या दोघांना शेवटी वेगळं करावंच लागेल. कारण हे दोघं मात्र आता त्याच गोष्टीचे आहे. या दोघांना जर आपण वेगळं नाही केलं तर मात्र आता आपलं आयुष्य मात्र बरबास्त होऊ शकतं. कारण ही स्वानंदी राजवाड्यांची मालकीण बनेल आणि आतापर्यंत इतके दिवस आपण जे काही खटापट करत आलो, इतके जे काही प्लॅन वगैरे केले तर त्या सगळ्यावर पाणी फिरेल आणि ही आयती मालकीण होईल. आणि ही सुष्मिता तशीच राहील. अंशुमनला सुद्धा कोणतेही हक्क नाही मिळणार आणि आतापर्यंत तर मला कोणते हक्क दिलेच नाही. म्हणून आता मात्र मलिकाच्या डोक्यात काही ना काही प्लॅन शिजत असतात. एकतर स्वानंदीला त्रास द्यायचा किंवा समरला त्रास द्यायचा. आणि त्याच वेळेस आता स्वानंदी देवीची पूजा वगैरे करत असते आणि आता मात्र आता सकाळची पूजा वगैरे होते, सगळं काही छान मस्त झालेलं असतं. आणि तेवढ्यात मात्र आता ही आजी बाहेर आलेल्या असतात. आजीला नमस्कार वगैरे करते तर आजी म्हणतात की गुड मॉर्निंग स्वानंदी. अगं काय झालं, कसं? तेव्हा स्वानंदी तर खूपच खुश असते. कारण आता ती राजवाड्यांबरोबर इतकी खुश असते. राजवाड्यांना आपल्याशिवाय करमत नाही. ते आपल्याला किती मिस करतात. आबोला सुद्धा आपल्यामध्ये आता आणायचं नाही. सगळं आता एकमेकांना वचन दिलेले आहेत. आणि हे सगळं काही आता मात्र स्वानंदीमुळे चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आलेला असतो. स्वानंदी खूप खुश दिसत आहे आणि आजी आता म्हणते की अगं स्वानंदी, खरंच खूप छान दिसतेस. माझ्या पिंट्याची आणि कुणाचीच नजर तुला लागायला नको, इतकी सुंदर तू दिसत आहे. तेव्हा स्वानंदी खूप खुश होऊन हसत असते. आजींना नमस्कार करते आणि त्यानंतर मात्र आता दारात आलेल्या जोगतिनीने आता स्वानंदीला असं काय कोणतं इतकं कडक व्रत करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्या कडक व्रतामध्ये विघ्न आणण्यासाठी आता मलिका काय काय करते हे आपण आता सविस्तर बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता जे काही विण दोघातील आहे या मालिकेचे असेच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतील. तेव्हा मित्रांनो हे बघा, आत्तापर्यंत आपण आता स्वानंदीने आता समर ह्या दोघांमध्ये जे काही फुललेलं नातं आहे तर ते बघून मलिकाचा जळफाट होत आहे. आणि त्याच वेळेस आता घरातील जे काही आवरासावर आहे स्वानंदी खुश होऊन आवरत असते आणि सणासुदीचे दिवसच असतात. समर खूप खुश होत आता बाहेर येतो. स्वानंदी त्याच्यासाठी मस्त कॉफी बनवून देते आणि दोघंही एकमेकांना गुड मॉर्निंग वगैरे करतात. आणि सकाळी सकाळी मात्र आता दाराशी एक जोगतीन आलेली आहे. उदो गो उदो आंबा बाईचा उदो उदो करत आलेली असते आणि उदे ग आंबे असं करत करत मात्र आता ती दाराशी येते. तेव्हा आता लगेच माय कुठे गेली असं करत असते आणि आजी बाहेर येते. आजी मात्र नमस्कार वगैरे करते आणि तेवढ्याच स्वानंदीसुद्धा आता आतमध्ये असते. तीसुद्धा बाहेर येते. जोगतीन आईच्या पाया वगैरे पडते आणि म्हणते की काय झालं आई, बऱ्याच दिवसातून आलात. तेव्हा आता लगेच ती जोगतीन म्हणत असते की अगं आपल्या भक्तांना सावरण्यासाठी यावं लागतं. त्यांना योग्य मार्गावर नक्की काय करायचं आहे, कुठे काय करायचं आहे याचं म्हणजे देवीची मी भक्त आहे ना, मग देवीचं आता हे घराणं जे काही आपल्या भक्तांचं घराणं आहे तर ते देवीपर्यंत पोहोचवण्यासाठी यावं लागतं. आणि आपल्या भक्तांना संकटात कोणतेही आता अडथळे येऊ नये, संकटातून व्यवस्थित ते पार पडावे म्हणून मार्ग दाखवण्यासाठी यावंच लागतं. आणि आई अंबाबाईचा उदय असो म्हणून ती आता तुझ्यावर आणि तुझ्या सगळ्या घरावर आई अंबाबाईची कृपा आहे. तू घाबरू नकोस, मुली यश तुझ्या पदरात आहे. आणि हे बघ अगं, जे काही आता या घरावर वाईटाची नजर टपलेली आहे ते लवकरात लवकर दूर करायचे आहे, नाहीतर तुझ्या आता कुंकवाला खूप मोठं धोका आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता स्वानंदीला धक्का बसतो. ती म्हणते की आई तुम्ही असं का म्हणतात, नक्की काय झालं, राजवाड्यांना काही होणार आहे का? तेव्हा लगेच आता ती जोगतीन म्हणत असते की हे बघ अगं माई, अगं हे बघ तुलाच करायचं आहे, या घराची काळजी तुलाच घ्यायची आहे आणि तूच आता या घरची खरी लक्ष्मी आहेस. आता या घरात जे काही होत आहे तर ते मी उघड्या डोळ्यांनी बघत आहे. परंतु तुला आपल्या कुंकवासाठी आता आपल्या कुंकवाच्या रक्षणासाठी आता तुला असं काहीतरी हे व्रत करायचं आहे. ते व्रत खूप कठीण आहे पोरी, परंतु तुला ते व्रत पार पाडायचं आहे.
किती काही झालं तरी अनवाणी पायीने तुला आता हे देवीचं व्रत पूर्ण करायचं आहे. देवी आपल्या भक्तांचा अगोदर म्हणजे परीक्षा घेत असते आणि त्याचं त्या फळ त्याला देत असते. अगं तुलाच हे व्रत करायचं आहे, इतकं कठीण आहे ते व्रत, पण तरीसुद्धा या सगळ्या संकटातून तुला मात करायची आहे आणि आपल्या पतीला आणि आपल्याला खुश ठेवायचं आहे. आणि जर तू हे कठीण व्रत करणार असेल तर मी तुला ते व्रत सांगायला तयार आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की आई, कितीही कठीण जरी असलं ना तरी मी माझ्या राजवाड्यांसाठी ते व्रत करायला तयार आहे. तुम्ही सांगा फक्त, मी कोणतंही व्रत करेल, कितीही माझ्या जीवाला ते झेपणारं नसेल तरीसुद्धा ते व्रत मी करेल आई. तेव्हा मात्र आता देवी आईने स्वानंदीला ते व्रत कसं करायचं आहे हे सांगितलेलं असतं. स्वानंदीला मात्र ते व्रत करण्यासाठी काय काय करायचं आहे. अनवाणी पायांनी जायचं, देवीला 101 प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आणि हातामध्ये दिवा वगैरे नेऊन देवीची पूजा वगैरे करायची, ओटी भरायची आणि आपल्या ह्या म्हणजे पतिदेव आहेत तर त्यांच्यासाठी अंगारा आणायचा. देवीचा कडक रूप जो काही उपवास आहे तो उपवास धरायचा. नाही जल, नाही काही अन्न पाणी, कोणतंही काहीच आता तू म्हणजे आपलं स्वतः खायचं नाही. उपवास इतका कडक आहे. ते सगळं तुला जमणार आहे का? स्वानंदी म्हणते की आई, मला सगळं काही जमेल, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित करेल. तेव्हा लगेच मात्र स्वानंदी आता ते व्रत करायला तयार होते. जुक्तीन आईच्या पाया पडते. जुक्तीन आईने तिला आशीर्वाद दिलेला असतो, अखंड सौभाग्यवती भव आणि तुझा म्हणजे अगदी विजयच आहे. कधीही तुला आता तुझ्या ह्या पतीवर, तुझ्या पती परमेश्वरवर कोणतेही संकट येणार नाही. कारण कितीही प्रयत्न केला गेला तरीसुद्धा मात्र आता सगळं काही व्यवस्थित होईल. त्यामुळे आई, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. त्यानंतर आता जसं व्रत करण्यासाठी सांगितलेलं आहे तर स्वानंदी एकदम तसंच व्रत करायला तयार होते. परंतु आता ही मलिका म्हणते की इतकं काही झालं तरी हे व्रत मात्र पूर्ण होऊन द्यायचं नाही. आता हे व्रत मात्र असं आपल्याला याच्यामध्ये अडथळे आणायचे आहे. कारण हे व्रत जर पूर्ण झालं तर समोरवर कोणतंही संकट येणार नाही. त्यामुळे आता आपल्याला हे व्रत पूर्ण करायचंच आहे. म्हणून ते व्रत मात्र तो आता अगदी मनोभावाने स्वानंदीने करायला घेतलेलं असतं. पण आता ह्या मलिकाला त्यामध्ये अडथळे आणायचे असतात. म्हणून आता ज्या वाटेने ती अनवाणी पायांनी जाणार आहे तर त्या वाटेमध्ये आता स्वानंदीच्या वाटेमध्ये अगदी काटे आणि काचा ह्या मलिकाला टाकायचे असतात. जेणेकरून आता स्वानंदी त्या अगदी अनवाणी पायांनी जाणार आहे आणि तिच्या पायात काटे आणि ह्या काचा जर भरल्या तर तिचं ते व्रत पूर्ण होणार नाही. स्वानंदी मात्र देवीपर्यंत पोहोचू शकणार नाही. देवीच्या मंदिरात पोहोचण्या अगोदरच मात्र ती आता पायाने रक्तभंबाळ होईल आणि शेवटी तिचं व्रत पूर्ण होणार नाही. याचा मलिकाला खूप आनंद वाटत असतो. म्हणून मलिका आता हा सगळा प्लॅन करण्याचं ठरवतं आणि सगळी तयारी तिने केलेली असते. त्यानंतर आता स्वानंदी सकाळ होते, सकाळी उठते आणि आता देवाची पूजा वगैरे करून आता त्या दिवशी देवीचा तो वार असतो आणि तिने उपवास धरलेला असतो. समोर स्वानंदीला म्हणत असतो की अहो स्वानंदी मॅडम, कशासाठी उपवास पकडतात? तुम्हाला त्रास होईल आणि तुम्हाला त्रास झालेला मला नाही आवडणार. त्यामुळे हे बघा, उपवास वगैरे काही धरू नका, मला काही होणार नाही. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही राजवाडे, एक दिवस उपवास केल्याने काही फरक पडत नसतो. जर माझ्या सौभाग्यासाठी मला उपवास करण्याची वेळ आली तर मात्र उपवास करायला मी तयार आहे. म्हणून मात्र आता स्वानंदी आता उपवास वगैरे धरते. देवी आईचं सगळं काही फळावट आता पूजेचं सामान आहे तर ते सोबत घेते आणि अगदी अनवाणी पायीने ती मात्र जायला निघते. समोर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम, अहो हे काय करतात तुम्ही, प्लीज आता असं अनवाणी पायींनी जाऊ नका, मी तुम्हाला गाडीतून सोडतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही राजवाडे, अहो किती काही झालं तरी एक दिवस जर मी अशी अनवाणी पायींनी गेले तर काय फरक पडतो, मला सवय आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा मात्र आता स्वानंदी अनवाणी पायींनी जायला निघते. परंतु आता समोर तिच्या पाठीमागेच येणार असतो. त्याला स्वानंदीची फार काळजी असते. पण आता मलिकाने आणि अंशुमनने त्या अगोदरच मात्र आता इथे सगळे काटे वगैरे पसरून ठेवलेले आहेत आणि आता मात्र दोघंही अगदी वाटच बघत आहे की केव्हा स्वानंदी आता यावर पाय देईल आणि तिच्या पायातून रक्त निघेल आणि तिचं हे व्रत पूर्ण नाही होणार. म्हणून मात्र आता स्वानंदी येतच असते आणि तेवढ्यात मात्र आता तिच्या पायामध्ये ती काच टोचली जाते आणि काच टोचली असताना मात्र आता स्वानंदी आई गं असं जोरात ओरडते. समर मात्र तिच्या पाठीमागे चाललेला असतो. कारण समरचा जीव तिच्यासाठी मात्र पूर्णपणे आता अगदी हे झालेला असतो. काय करावं तेच काही कळत नसतं. म्हणून मात्र आता ती
ला निघलेली आहे आणि जाता जाता मात्र जेव्हा तिचा काटा टोचलेला असतो तेव्हा ती जोरात आई ग असं ओरडते, पण तरीसुद्धा समर तिच्या पायातील काटा काढतो आणि बाजूला करतो आणि स्वानंदी मॅडमला म्हणतो की चला मी तुम्हाला उचलून घेतो. स्वानंदी ऐकत नसते. स्वानंदी म्हणते की नाही, दिव्या आई माझी परीक्षा घेत आहे आणि ह्या परीक्षेतून मला पास व्हायचं आहे. राजवाडे तुमच्यावर कितीही संकट येण्या अगोदर त्या संकटांना मला सामना करायचा आहे. म्हणून आता स्वानंदीने राजवाड्यांसाठी इतकं कठीणातलं कठीण व्रत हे दिव्या आईचं पूर्णच केलेलं असतं. वाटेमध्ये इतक्या काचा आणि इतके आता काटे असून सुद्धा त्यावरून ती मात करून गेलेली असते. पण पुढे गेल्यानंतर आता समरने तिच्यासाठी मस्त आता गारवा आणि आता तिच्या पायाला मलमपट्टी वगैरे केलेली आहे आणि अगदी तिच्या वाटेमध्ये बर्फ अगदी गार आहे. इतकं गार मात्र काहीतरी अंथरलेलं असतं. तिच्यासाठी चटई वगैरे अंथरून ठेवलेले आहे आणि आता अगदी देवीपर्यंत मात्र तो तिला अगदी घेऊन जातो. तेव्हा स्वानंदीला खूप छान वाटत असतं आणि जेव्हा देवी आईची ती एकदा मनोभावाने पूजा वगैरे करते आणि तिचं जे काही 101 प्रदक्षिणा आहे तर त्या प्रदक्षिणा पूर्ण होतात. त्यानंतर समर तिला आपल्या हाताने पाणी पाजतो. आपल्या हाताने सगळं काही तो उचलून घेतो, तिची सेवा करत असतो आणि तेव्हा स्वानंदीला आता मात्र देवी आईचा आशीर्वाद मिळालेला असतो. जुक्तिनीने सांगितलं कठीणातलं कठीण व्रत शेवटी तिने आता पूर्ण केलेलं असतं आणि तेव्हा आता समर आणि स्वानंदी आता एकमेकांच्या समोर येऊन आता एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तेव्हा समरच्या मनामध्ये स्वानंदीविषयी आणखीनच प्रेमाची भावना वाढलेली असते. तो म्हणतो की स्वानंदी मॅडम, तुम्ही माझ्यासाठी इतकं सर्व काही करतात, आत्तापर्यंत कोणी माझ्यासाठी हे सर्व केलेलं नव्हतं. खरंच मी तुम्हाला मानतो. आणि तो अगदी स्वानंदीला घट्ट मिठी मारतो आणि स्वानंदीच्या मिठीतून आता खूप रडतो. कारण आता आईनंतर प्रेम करणारी आता म्हणजे आजी तर आहे, परंतु स्वानंदीसुद्धा इतकी प्रेम करणारी बायको त्याला मिळालेली असते. म्हणून तो खूप अगदी खुश होतो आणि देवी आईचे आभार मानतो आणि दिव्या आईचे आभार मानून तो स्वानंदीला अगदी उचलून घेतो. स्वानंदीला म्हणतो की आता मी तुमच्या पायाला मलमपट्टी वगैरे करणार आहे, त्यामुळे जी काळजी मला घ्यायची आहे ती मी काळजी घेईल. तुम्ही अजिबात नाराज होऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि आता मला फक्त माझं काम करून द्या. तुम्ही तुमचं काम केलं ना, मग आता मला माझं काम करून द्या. तेव्हा समर स्वानंदीला उचलून घरी घेऊन येतो आणि आता तिला आपल्या हाताने पाणी वगैरे पाजतो, तिच्यासाठी जेवण वगैरे ताट घेऊन येतो. त्या अगोदर तो आपल्या हाताने तिचे पाय वगैरे पुसतो, पण त्या पायाला मलमपट्टी वगैरे करतो. तिला खूप छान वाटत असतं. तेव्हा मलिका आणि अंशुमन अगदी रागाने हे सर्व बघत असतात आणि त्यांचा इतका जळफाट झालेला असतो. कारण आता आपण इतकं प्रयत्न करून सुद्धा शेवटी स्वानंदीने ते व्रत पूर्ण केलेलं असतं समरच्या जीवासाठी आणि समर आता सगळ्या संकटातून मुक्त झालेला असतो. आता म्हणून आता आपले सगळे काही प्लॅन फ्लॉप होतात की काय याची भीती आता त्या दोघांना वाटत असते. तेव्हा दोघांच्याही चेहऱ्या बघण्यासारखे होतात. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.